हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शीतल कुंभार व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ही बघा किट्टूच्यात काय चेंज वाटतंय? काय चेंज वाटतंय? काय केस कापले म्हणून तर कधी केस कापली? काल। तर किट्टूनी काल तिचे फायनली हेअर कट करून घेतलेले आहे। ते ही कशी दिसते? बेबी कट। किट्टू आमची कशी दिसते सांगा आम्हाला। कोणतं कट मारलेस? बेबी कट। बेबी कट बोलते ती। तर आजचा व्हिडिओ आहे ना, तर काल शूट केलेला आहे गुरुवारचा, त्याच्याबद्दल येईल। म्हणजे गुरुवारची आपली बाहेर उंबऱ्याची पूजा कशी आणि मी देवपूजा केली काल, त्याचे व्हिडिओ आहे, ते तुम्हाला मी आज पाठवणार आहे ना। हां। मग दीदीची आठवण येते का तुला? येते। येते। हां। आत्ता झोपून उठली किट्टू आमची। काय एवढं लेट उठली तू? लेट? झोप आली खूप झोप आली? हां। तर काम करते का काय? नाही। मग किट्टूला ना खूप झोप आली आज। केस कापलेत ना तिची, एकदम शांत झोपून गेली होती आज, है ना? तर ठीक आहे, चला भेटूया आपण परत। बाय कर। बाय। आणि काय सांग, आमचे व्हिडिओ बघा, आमचे व्हिडिओ बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनल करा। सबस्क्राईब आणि चॅनल करा। चॅनलला लाईक करा। लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हेरी गुड। किट्टू कशी दिसते आता? आवडलं कट तुला? हां, आवडलं। छान दिसतेस ना? हां। चला बघूया आता। आतमध्ये मी प्युअरेटमध्ये पाणी भरायला लावलेलं आहे, तर बघूया पाणी भरून झाले। ते माठामध्ये पाणी, प्युअरेटमधून पाणी मी याच्यामध्ये भरते हंड्यामध्ये, आणि मग ते माठामध्ये ओतणार आहे। तर इथे मी मटक्यामध्ये पाणी भरून घेतलं। त्याच्यानंतर ही गुरुवारची पूजा आहे, तर गुरुवारी मी पूर्ण मला मंदिर क्लीन करायचं होतं। तर हे बघा मी सर्व खाली काढून घेतले आणि मी देवाची भांडी म्हणजे वॉश करून घासून घेतले व्यवस्थित। त्याच्यानंतर मी भांडे सुकवायला ठेवले खाली, देवाची भांडी आणि देव सर्व असं म्हणजे ओले होते ना, ते सुके करायला ठेवून दिले खाली, पुसून घेतले मी त्यांना व्यवस्थित। त्याच्यानंतर किट्टू होती मला हेल्प करायला, तोपर्यंत किट्टू मला देव पुसून देत होती ना, तोपर्यंत मी मंदिर क्लीन करून घेतलं, पूर्ण सर्व क्लीन करून घेतलं मंदिर। त्याच्यानंतर मी देवपूजा केली माझी। गुरुवार म्हटल्यावर माझा गुरुवार हा दिवस मला खूप आवडीचा दिवस आहे, स्पेशल दिवस असतो मला। ते बघा मी आता ते आधीचं वस्त्र काढून मी लाल वस्त्र तिथे ठेवलं आहे, आणि ही बघा मी पूजा करून घेतली। स्वामींच्या वरती खडी साखर ठेवलेली आहे, स्वामींच्या आवडीची खडी साखर पाणी त्यांना ठेवलेलं आहे। आणि हे बघा ही आहे गुरुवारची माझी पूजा। त्याच्यानंतर मी आता बाहेर झाडांना सगळं पाणी टाकून घेतलं। त्याच्यानंतर हे बघा मी सर्व झाडांना पाणी देत आहे आता। रोज सकाळी मी पाणी देत असते। हे तगरचं झाड आहे, तुळसवरती ठेवलेलं आहे, आणि हे सदाफुलीचे झाडं आहेत, आणि ते झेड प्लांट आहे तिकडे। ते बघा झाडं, अजून झाडं लावलेली नाही आहेत, मला झाडे लावायची अजून, थोडं बाल्कनीचं काम करून घ्यायचं आहे। इकडे वरती कोळफड आहे, जास्वंद आहे। तर त्याच्यानंतर देवपूजा झाल्याच्यानंतर आपण उंबऱ्याची पूजा करायची। तर याच्यामध्ये मी हळदीचं लेपन घेतलेलं आहे। तर हळदीच्या हळदीचं लेपन करण्यासाठी मी त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये हळद घेतलेली आहे, गंगाजल घेतलेलं आहे, गुलाब पाणी घेतलेलं आहे, आणि थोडंसं पाणी, असं हे मिक्स करून मी त्याचं पेस्ट करून घेतलेली आहे। आणि हे बघा उंबऱ्याला मी आता उंबऱ्याची पूजनासाठी हळदीचं लेपन करायचं। हळदीचं लेपन केलेलं खूप चांगलं असतं, आणि लेप करताना वरच्या साईडला असं हात करायचं, जसं मी लावते बघा आता, तसं नक्कीच मैत्रिणीने असं करा, खूप चांगलं असते। आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा तर येतच नाही हळदीच्या लेपनामुळे, आणि एकदम आपल्याला फ्रेश वाटतं असं, आणि खूप छान प्रसन्न वाटतं असं हे केल्याचं। मला खूप आवडतं हे करायला, मी दर गुरुवारी करते। शुक्रवारी केलं तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो गुरुवारी स्वामींचा वार असताना तर मला हे असं करायला खूप आवडतं। म्हणजे पूर्ण मंदिर क्लीन करायला म्हणा, किंवा हळदीचं लेपन करायला। हळदीचं लेपन करून घेते, ते किट्टू माझ्यासोबतच इथे बाजूला आहे। तर हळदीचं लेपन करताना हळद ही सेपरेटच ठेवा, जेवण म्हणजे देवासाठी वापरताना म्हणजे सेपरेट ठेवून द्यायचं सगळं। आपण कसं सगळं किचनमध्ये असेल तर सगळं हात लागून जातं ना आपलं, त्यामुळे मी हळदी ही म्हणजे सेपरेटच ठेवलेली आहे।
ते बघा असं वरचं पाठीला हात करायचं लावताना खाली नाही ओढायचं. जसं उंबराला आपण लावताना मी लावते ना तसंच लावा मैत्रिणींना. तुमचा उंबरा लाकडी नसेल तरी चालेल, पण तुम्ही हे करा, उंबराला हळदीचं लेपन नक्कीच करा दर गुरुवारी. ते बघा मी करून घेतलेलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर मी उंबराची पूजा केली. त्याच्यानंतर रांगोळी टाकते. मला माहितीच नव्हतं त्याच्यामध्ये रांगोळी संपले, तर माझं ते टाकत होतं. त्याच्यानंतर मी परत त्याच्यामध्ये रांगोळी किती पूर्ण कॅमेरा हलवलेला आहे ते बघा स्वस्तिक लावलेलं आहे. मी चांदीचं स्वस्तिक लावलं होतं, पण ते निघालं आहे, ते मला परत लावून घ्यायचं. आणि साईडला म्हणजे या साईडला एक पाऊल लावलेलं आहे लक्ष्मीचं, आणि ह्या साईडला लक्ष्मीचं पाऊल लावलेलं आहे. ते थोडीशी रांगोळी पण त्याच्यावरती काढणार आहे. तुम्ही नाही काढली तरी चालेल, पण मला असं वाटलं की थोडी रांगोळी काढली तर त्याच्यावर छान दिसतं. ते ह्याच्यात रांगोळी संपली होती, तर मी परत त्याच्यामध्ये रांगोळी भरून घेतली. मला माहितीच नव्हतं ह्याच्यात रांगोळी संपली. याच्यामध्ये मी असं थोडं रांगोळी खाण्याचं त्याच्यामध्ये एवढी रांगोळी मला खास येत नाही आहे, पण ट्राय केली. त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहून उद्याची पूजा करून घ्यायची आपण. खूप छान वाटतं असं केल्यावरती, एकदम फ्रेश पण वाटतं दिवसभर. तेव्हा मी रांगोळी भरून पुन्हा थोडीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुपारची स्वयंपाकाची तयारी केली. तर कालचं ईद दिवसाचं पीठ उरलं होतं, तर म्हटलं इथे पप्पा तर आले नव्हते रात्री, तर इथे वाटाण्याची डाळ बनवली, म्हणजे त्यात खोबरं वगैरे टाकून डाळ बनवली. इकडे हिरव्या वाटाण्याची भाजी केलेली आहे. मसाला टाकून खूप छान भाजी झाली होती. हिरवा वाटाणा मला खूप आवडते, बटाटा वांगा टाकून हिरवा वाटाण्याची भाजी. त्याच्यानंतर आम्ही जेवून घेतलं. ते बघा सलाड कटिंग करून घेतलेलं आहे माझ्यासाठी, डाएट असल्यामुळे. तर हे माझं जेवण आहे. एक डोसा, चटणी आणि सलाड. त्याच्यानंतर संध्याकाळचं टाईम आम्हाला किट्टूच्या पाठी म्हणजे किट्टूला केस कटिंग करण्यासाठी घेऊन जायचं होतं. हात लावले का तिकडे लागली होती, केस कापायचे. छान केस वाढली होती. त्याच्यानंतर आम्ही वेस्टला गेलो. मिस्टरांची फ्रेंड आहेत, त्यांच्या सलूनमध्ये हेअर कटिंगला तिकडेच घेऊन जाते मी शक्तीपतीला. तर हेअर कटिंगसाठी आम्ही तिकडे गेलो वेस्टला. हे पेट्रोल पंप करून घेतले असं आलो होतं मी. मला खूप लेट झालं तिकडे, कारण की नंबर पण खूप होते. त्याच्यानंतर मिस्टरांचे एक फ्रेंड होतं त्या साईडला, तर त्यांची आई थोडी आजारी म्हणून आम्ही तिकडे पण गेलो. थँक्यू फॉर वॉचिंग.